नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी शॉक, आयात शुल्क 5 पट वाढवले। काय आहे संदर्भातील महत्त्वाची अपडेट? अमेरिकेपाठोपाठ श्रीलंकेचा कांदा उत्पादकांना शॉक दिला आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्णपणे घडामोडी आपण एवढीच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसऱ्याला वेलकम म्हणजे असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। अमेरिकेपाठोपाठ श्रीलंकेचा कांदा उत्पादकांना शॉक, आयात शुल्क 5 पट वाढवले। बघू शकता कांदा उत्पादक प्रचंड संकटात आहे। या संदर्भात गेल्या आठवड्यात नाशिकच्या खासदारासह सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांच्याकडे साकडे घातले होते, मात्र कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहे। श्रीलंका सरकारने कांदा आयातीचे शुल्क थेट 5 पट वाढवले आहे। त्यामुळे 10 रुपये किलोचा भारतीय कांदा दक्षिणेत श्रीलंकेत 50 रुपये किलो दराने विकला जाणार आहे। बांगलादेश सरकारने यापूर्वी कांदा पिकाला आयात परवानगी स्थगित केली आहे, त्यामुळे कांदा उत्पादकांची कोंडी झाली होती। आणि एकंदरीतच गेल्या आठवड्यात संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, निलेश लंके, बजरंग सोनवणे यासह देशातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी आंदोलन केले होते। यावेळी खासदारांच्या गळ्यात कांद्याच्या माळा देखील घातल्या होत्या। विरोधी पक्षाचे आंदोलन करूनही केंद्रातील भाजप सरकारने याबाबत काय कारवाई केली हे गुलदस्त्यात आहे। श्रीमती सुप्रिया सुळे, भास्कर भगरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात घेट घेऊन कांदा उत्पादकांचे प्रश्न लक्षात घालण्याचे आवाहन देखील केले होते। कांदा उत्पादन यापूर्वीही मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते। वर्षभर कांदा उत्पादक संकटात आहे। नापेड संस्थेने देखील कांदा खरेदी करताना शेतकऱ्यांऐवजी दलालांना आणि व्यापाऱ्यांना प्राधान्य दिल्याचे उघड आले आहे। खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा नापेडच्या पिंपळगाव बसवण येथील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे। सोमवारी 10 केंद्राची तपासणी देखील झाली आहे। एकीकडे केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली संस्था भ्रष्टाचारात अडकली आहे। आता शेजारच्या देशांनी कांदा उत्पादन नाकेबंदी केल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे आणि ही होती महत्त्वाची परिस्थिती। धन्यवाद। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा।